जुन्नर वन विभागाने बिबट्याबाबत प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाही असं कोल्हे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त होते। बिबट्याच्या प्रश्नावर अजित पवार टिंगल्या करतात असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। तर बिबट्याच्या मुद्द्यात राजकारण कशाला करता असं अजित पवारांनी विचारलंय। डायलॉगबाजी करून प्रश्न सुटत नाही असंही अजित पवार म्हणाले। एक मुख्यमंत्री 2-2 उपमुख्यमंत्री हे फक्त तिकीट वाटपात आणि सत्ता वाटपात बिझी असल्यामुळे जुन्नर वन विभागाने बिबट्याच्या संदर्भातला दिलेला प्रस्ताव सुद्धा केंद्राकडे पाठवला नाही। मध्यंतरी दादा आमच्याकडे अजित दादा आले होते जुन्नर मध्ये, तेव्हा दादांनी टिंगलीच्या सुरात असं सांगितलं, साहेब नसबंदी झाली तर सरकार गडगडतं। शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर या 4 तालुक्यांमध्ये 400 ते 500 बिबटे दादा। टिंगलीच्या सुरात नसबंदी केली तर सरकार गडगडतं म्हणता दादा। त्या माऊलीच्या नजरेत नजर घाला जिचं 3.5 वर्षाचं, जिचं 8 वर्षाचं लेकरू हे त्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडतं आणि मग हेच वाक्य बोलून दाखवा दादा। मलाही कळालंय की या भागामध्ये बिबटे जास्त झालेत। 4 तालुक्यामध्ये मिळून 450 बिबटे झालेत। कुणावरही हल्ले करायला लागलेत। माझ्या शेतकऱ्यांची मागणी आहे 3 फेजचं कनेक्शन दिवसा द्या, दिवसा लाईट द्या। रात्री लोक दारं धरायला घाबरतात। बिबट्या कधी कुणावर हल्ला करेल सांगता येत नाही। शेवटी माणसाचा जीव महत्वाचा आहे। त्याच्याकरता जे पिंजरे लागतील, गाड्या लागतील, स्टाफ लागेल, इन्फ्रास्ट्रक्चर लागेल ते देण्याच्या बद्दल जे काही कारवाई करण्याची गरज असेल ते करू। परंतु ह्याच्यात राजकारण कशाला करतात? जे आज काही भाषण खासदारांनी केलं आणि उगीच काहीतरी डायलॉगबाजी केली हे बरोबर नाही। डायलॉगबाजी करून प्रश्न सुटत नाही।